राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहे आणि आपण राम मंदिर परिसरातलं हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा आपण बघा या ठिकाणी मिलिटरीचे जवान जे आहे ते या ठिकाणी तैनात आहे। उत्तर प्रदेश पोलिसांचे जवान तैनात आहे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। दुसरीकडे दृश्य रामपथवर या ठिकाणी शोभायात्रा निघालेली आहे आणि स्वयं राम लक्ष्मण आणि सीतेच्या रूपामध्ये ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी राम मंदिराकडे येताना दिसते। आपण हे दृश्य टॉप अँगल दृश्य TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात राममय वातावरण या ठिकाणी अयोध्येमध्ये झालेलं आहे। राम सीता लक्ष्मण या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या वेशामध्ये तीन तरुण जे आहे ते या ठिकाणी राम मंदिर परिसरामध्ये येताना दिसतात। हे दृश्य आहे शोभायात्रा ठिकाणी काढण्यात आलेली आहे। संपूर्ण अयोध्या राममय झालेली आहे। जय श्रीरामचा नारा जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि भव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि राम मंदिर परिसरातले हे टॉप अँगल दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं राम सीता लक्ष्मण या वेशामध्ये तरुण जे आहे ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। भव्य अशी गर्दी आहे आणि रामपथ मी तुम्हाला दाखवतोय बघा। रामपथचे हे दृश्य आहे। भगवमय वातावरण अयोध्येमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं आहे। घराघरांवर जय श्रीरामचे भगवे झेंडे जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहेत। मोठे झेंडे या ठिकाणी लागलेले आहेत आणि श्रीराममय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आहे कारण की देशभरातले साधू संत अयोध्येत पोहोचलेले आहे। 500 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे। श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठी संपूर्ण अयोध्येमध्ये दिवाळी साजरी होती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे TV9 मराठी अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।